हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी, श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा सर्व श्रोत्यास वंदन करून आपण दासबोधाच्या आजच्या विवरणास सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी आपण प्रार्थना या गीतातून करूया। आ आ मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास, परमहित साधण्यास करू उत्तम अभ्यास, करू उत्तम अभ्यास। मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास, मन करो निर्मळ, भक्तिभाव घेऊन जळ, पूजू राम चरण कमल, हात जोडू प्रार्थनेस। मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास। राम असे कल्पवृक्ष, चरणी त्याच्या आहे मोक्ष, तुलसी पत्रे अर्पू लक्ष, आवडीने श्रीरामास। मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास। राम नाम जप अंतरी, जपता कळे गोडी खरी, राम दिनांचा कैवारी, देई दर्शन भक्तास। मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास। निर्विकल्प करुणी मन, दृढ धरी राम चरण, एक वार दे दर्शन, शकून विनवी चरणास। मना बोधी रामदास, राम स्वरूपी करी निवास, परमहित साधण्यास करू उत्तम अभ्यास, करू उत्तम अभ्यास।
मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास राम स्वरूपी करी निवास राम स्वरूपी करी निवास राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आपणा सगळ्यांना माहितीच आहे की समर्थ रामदासांनी 200 समासी दासबोध, आत्माराम ग्रंथ आणि मनाचे श्लोक अर्थात मनोबोध हे 3 मुख्यतः प्रामुख्याने ग्रंथ की ज्यांना प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं, त्यातलं आज मनाच्या श्लोकांचा, त्याच्यात सुद्धा अनेक उपप्रकरणं आहेत. तर मनाच्या श्लोकांवर मना सज्जना राघवी वस्ती की जय या विषयावर माझ्याकडनं झालेलं ग्रंथ हे समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या मूळ विषयाकडे येता वळूया. माया ब्रह्म हा विषय आपला या समासात चाललेला आहे. गेल्या वेळेस पण आपण माया ब्रह्म हाच विषय समर्थ पुन्हा पुन्हा का सांगतायत, कारण आपल्यासारख्या सामान्य लोकांना हा जो विषय आहे ना तो अत्यंत गूढ आहे, अनाकलनीय आहे. ते परोपरीने आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून अद्वैत वेदांताचा हा विषय आहे तो आपल्याला समजला पाहिजे अशी समर्थांना मनापासून इच्छा आहे. म्हणून हा समर्थाने हा विषय पुन्हा तोच विषय आहे माया आणि ब्रह्म हा विषय आज आपल्याला माया ब्रह्म निरूपण हा दशक 6 समास 5वा हा आपल्याला अभ्यासायचा आहे. समर्थ असं म्हणतात माया ब्रह्म कैसे हे श्रोत्यांच्या प्रश्नांनी विचारलेल्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगतो. मुळात आधी माया म्हणजे काय आणि ती कशी निर्माण झाली हे आपण आधी थोडक्यात बघायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की या विश्वाला 2 अंग आहेत. एक व्यक्त अंग आहे, एक अव्यक्त अंग आहे. व्यक्त अंग जे आहे ते हे आपल्याला दिसते ही माया आहे, ते व्यक्त अंग आहे. आणि अव्यक्त अंग जे आहे ते परब्रह्म आहे. आता परब्रह्म ह्यापासूनच ही माया निर्माण झालेली आहे. आणि या माया ही काय करते, माया ही काय आहे की माया ही परमात्म्याची अशी शक्ती, विलक्षण शक्ती आहे की जी परब्रह्माला मोजमापात आणते. परब्रह्म हे खरं अव्यक्त आहे, पण आपल्याला ही माया ही शक्ती आहे ना ती काय करते, परब्रह्म ती आपल्याला मोजमापात आणून आपल्याला ती दाखवते की कसं माया ब्रह्म आहे. मुळात माया म्हणजे काय, त्याच्यामध्ये शब्द आहे. मा हा शब्द आहे, धातू. मायामध्ये मा हा धातू आहे आणि त्याचा अर्थ काय आहे की मोजणे, मावणे, समावेश होणे. म्हणजे यावरून हे 2-3 अर्थ आहेत बरं का. मा म्हणजे मोजणे, मावणे आणि समावेश होणे. यावरून माया म्हणजे काय तर तिच्यामध्ये हे सगळं विश्व जे मावतं ती माया होय. ती माया जी परब्रह्माला आपण बघितलं की पहिला अर्थ तो सांगितला मी. परब्रह्माला जी मोजमापात आणते ती माया होय. आणि माया ही परमात्म्याच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे की ज्या दृश्याचा सारा खेळ केवळ परमात्म्याच्या अधिष्ठानावर ही घडवून आणते. त्यामुळे आपल्याला माया म्हणजे काय, वास्तविक पाहता माया आणि ब्रह्म हे वेगळे नाही आहेत बरं का. हा ज्ञानी म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालं आहे त्यांचा हा अनुभव आहे. पुरुषतेची प्रकृती असं समर्थाने आपल्याला जुना दासबोधात किंवा आत्माराम ग्रंथातही म्हटलेलं आहे. हे माया आणि ब्रह्म हे द्वैत कोणाला दिसतं, कोणाच्या नजरेला दिसतं तर जे अज्ञानी आहेत. अज्ञान म्हणजे काय की ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही आहे ते अज्ञानी, त्यांना ते द्वैत दिसतं. आणि त्यामुळे ते द्वैत या दृष्टीनेच मायाकडे बघत असतात. ब्रह्म ही मायेपेक्षा वेगळं आहे. माया ही ह्याचीच ही तुलना आपल्याला सामान्य माणसाच्या बुद्धीला पटेल अशी समर्थाने या समासात तुलना केलेली आहे.
माया म्हणजे काय? अद्वैत वेदांत काय म्हणतं की विश्वाचं मूळ जे आहे ते एकच आत्मा आहे आणि तोच आत्मा आत्मरूपाने त्याच्यातही किंचितही अनेकपणा नाही आहे, पण तो आपल्याला अनेकपणाने दिसतोय. की असं म्हणतात की परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरणा झाली एकोहम बहुस्याम प्रजायेय, ती ही मूळ स्फुरणा आहे ना, तीच मूळ माया आहे. आणि ही माया ही त्याच्या अगदी निकट आहे. पण पुढे जेव्हा ह्या मायेतूनच गुणमाया निर्माण होते, गुणमायेतून त्रिगुण निर्माण होतात, त्रिगुणातून ही पंचमहाभूत निर्माण होतात आणि पंचमहाभूतापासून ही सगळी सृष्टी चराचर सृष्टी तयार होते. असं ही अंतिम टप्प्यामध्ये सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. हा पुढे विषय सृष्टीची उभारणी यामध्येही येणार आहे, तेव्हा आपण तो अजून सविस्तरपणे बघणार आहोत. तर अनेकपणाने असलेलं भरलेलं जग दिसतं. तर ज्ञानी लोकांना काय म्हणतात की ही जी माया आपल्याला लोकांना जी दिसते अज्ञानाला, तर ज्ञानी लोक म्हणतात की ही परमात्म्याची लीला आहे की तो एक स्वतःच परब्रह्म हे अनेक व्हावंसं वाटलं म्हणून तो स्वतःच अनेक झाला आणि अनेक रूपाने ह्या विश्वामध्ये भरलेला आहे. तर असे हे परब्रह्म आहे. तर त्याच्या मायेचं आणि परब्रह्माचं असं तुलनात्मक विवेचन आपल्याला समर्थाने श्रोता वक्ता यांच्या संवादाच्या विषयाने येथे आपल्याला सांगितलेली आहेत. आणि ही लक्षणं सांगताना समर्थांनी आपला सर्वसामान्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकलेला आहे. ब्रह्म आणि माया ही वेगळी आहे, ही अज्ञानाची समजून आपण आता बघितलं. तर ज्ञानाच्या भूमिकेतून ब्रह्म आणि माया एकच आहेत. ती विविध अंगाने ही परस्पर विरोधी लक्षणं जे आहेत ती आपल्याला इथे अभ्यासाची आहेत. आणि ब्रह्म आणि माया यांचे स्वरूप आणि संबंध स्पष्ट करणारा दासबोध ग्रंथात अनेक समास आहेत. त्यापैकी ह्या काळामध्ये ह्या समासामध्ये या विषयावरील विवेचन करणारा समास आहे की ब्रह्म आणि माया यांचा संबंध कसा आहे आणि हे कळणं हे साधकाच्या साधन काळात सगळ्या कल्पना स्पष्ट व्हायला हव्यात या दृष्टीने या समासाचं समर्थांनी इथे योजना केलेली आहे. तर आता आपण हाच फरक आपण स्पष्ट करणार आहोत. आपल्याला असं सांगता येतं की जे परब्रह्म वास्तविक आता परब्रह्म ही आणि माया यांची विरोधी लक्षणं आपल्याला ते अभ्यासाची आहेत. ज्ञानमय ब्रह्म कसं आहे तर ज्ञानमय आहे आणि माया ही अज्ञानमय आहे. या त्यांची तुलना स्पष्ट केली आहे. ती आता आपण थोडीशी ओव्यांच्या दृष्टीने पाहूया. आणि अजून एक असा मला मुद्दा मांडायचा आहे की अज्ञान येतं तरी कुठून? तर जगामध्ये दोनच लोक आहेत, एक ज्ञानी आणि अज्ञानी. तर अज्ञानी म्हणजे ज्याला परमात्म्याचं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ते ज्ञानी, आणि ज्याला आत्मज्ञानाबद्दल काहीच माहिती नाही आहे ते अज्ञानी. अज्ञान म्हणजे ही मायेचीच प्रजावळ आहे. अज्ञान, भ्रम, भ्रांती अशी ही सगळी आहे, ती मायेचीच प्रभावळ आहे. आत्मा हा एकच आहे आणि तो सर्वव्यापी आहे, अनंत आहे. असं आपल्याला आपण म्हणतो की त्याला पारावर नाही आहे. आता ही सगळी आपण आपल्या ओवीच्या दृष्टीने ही सगळी आपण विशेषण ही अभ्यासणार आहोत. जगत ज्याच्या अनुभवास ते येते म्हणजे आणि आत्मज्ञानी लोकांना काय होतं, परब्रह्माचे दुसरे काहीच अनुभवाला येत नाही. आणि आत्मज्ञानी लोकांना हे असं दिसतं जगताकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होऊन जातो. हे जगत म्हणजे मग अशी मी बोलले तसं ही परमात्म्याची लीला आहे. तो अनंत रूपे अनंत वैसे देखील आगे माये असं आपल्याला अभंगामध्ये पण आपण ऐकलेला आहे अभंग. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी, असं आपल्याला बाप रखुमा देवी वरू असं ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. तर ह्या लोकांना
अनंत रूपाने हे जगत नटले ते परमात्म स्वरूप असं ते म्हणतात. तर अज्ञानी लोकांच्या भूमिकेतनं काय होतं, त्यांना या दृश्य जगताशिवाय दुसरं काहीच अनुभवाला येत नाही. त्यांना परब्रह्म आहे नाही याचा काहीही पत्ताही नसतो. तर आपल्याला याच्यामध्ये धरायचं आहे काय, परब्रह्माच्या परमात्म तत्व ज्यांनी ओळखलेलं आहे म्हणजे आत्मज्ञानी लोकांचा अनुभव हा आपल्याला ग्राह्य धरायचा आहे. तर त्यामुळे अज्ञानी लोकांच्या ठाई काय असतं, देहबुद्धी ही जास्त असते. देहबुद्धीमुळे त्यांचं आत्मस्वरूप हे पूर्णपणे झाकलं जातं. म्हणजे मी म्हणजे आत्मा आहे त्यांना त्याचं विस्मरणच पडतं. आणि हेच विस्मरण पडतं. आणि हे दृश्य जगत हे वास्तविक खरं नाही आहे, तरी ते खरं वाटतं. आणि हेच सर्वस्व सत्य आहे असं मानणं आहे ते अज्ञान आहे, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. की ते शुद्ध निर्मळ असं स्वरूप आहे ते पूर्णपणे झाकलं जाणं. आणि जे त्या दिसतं आहे यदृश्यम तत् नष्टम, असं जे आपल्याला दृश्य दिसतं आहे ते सगळं खरं वाटतं आणि ते सत्यपूर्ण मानतात. हे त्यांचं अज्ञान आहे. आणि हे जे आपण आवरण घालतो म्हणजे काय करते, माया हे सगळं घडवून आणते बरं का. की मायेमुळे मायाच ही आत्मस्वरूपावर झाकण घालते. आणि हे झाकण म्हणजेच अज्ञान आहे. ते झाकण आपल्याला अज्ञानाचं झाकण दूर करायचं असेल तर आपल्याला संत संग करणं हे केव्हाही गरजेचंच आहे. आणि तो संत संग केला की संतांच्या उपदेशाने त्यांनी शिकवलेल्या विवेक आत्मानात्म विवेकाने सारासार विवेकाने हे अज्ञानाचं झाकण हे हळूहळू पातळ होत जातं, विरत जातं. आणि जसं एखादं शेवाळं असलेलं पाणी, जर शेवाळं गोंडाळं असा त्याचा त्यांनी शब्द वापरलेला आहे. तर गोंडाळं असलेलं पाणी जसं बाजूला केलं तर स्वच्छ निखळ पाणी आपल्याला दिसतं की नाही, मिळतं. किंवा क्षीरनीर निवाडू असं राजहंसाला म्हणतात. दूध आणि पाणी एकत्र केलेलं असलं तरीसुद्धा राजहंस काय करतो, क्षीर सेवन करतो, नीर बाजूला साडतो. तसंच ही ज्ञानी पुरुषांकडे ही कला असते की ते जे दूध आणि पाणी यातलं पाणीही बाजूला टाकतात, तसंच हे दृश्य जगत ते बाजूला सारतात. आणि जे शुद्ध निर्मळ असं आत्मतत्व आहे, आत्मज्ञान आहे, परमात्म स्वरूपाचं ते सेवन करतात. असा ह्या समासाचा थोडक्यात आशय आहे असं आपल्याला सांगता येईल. आता आपण या ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना करूया, ओवीच्या स्वरूपातनं करूया. जिथे तिथे जे कठीण शब्द असतील त्याचं मी वास्तविक कळण्यासारखं आहे. अगदी सरळ समर्थाने आपल्याला इतकं सोप्या शब्दात सांगितलं आहे की यापेक्षा अजून काही सोपं नाही असं म्हणावंसं वाटतं. याच्यापेक्षा सोपं अजून करून सांगता येणं कठीण आहे. इतकं सर्वर्थाने स्पष्ट आणि छान शब्दात चपखल शब्दात आपल्याला सांगितलेले आहे. श्री गणेशाय नमः, श्रीरामाय नमः. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे, श्रोत्या वक्त्याच्या विषयी निरूपण ऐका. हे आपल्याला निरूपण ऐकायचं आहे. श्रोत्या वक्त्यांच्या विषयाने हे निरूपण आपल्याला समर्थ करता आहे ते आपण ऐकायचं आहे. आता ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही परावर, मायेसी आहे. अशी एक ब्रह्म कसं आहे आणि माया कशी आहे असं समर्थ अत्यंत सुंदर शब्दात सांगतात. ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकारच नाही आहे. निर्गुण म्हणजे त्याच्या ठिकाणी गुण नाही. गुण म्हणजे कुठले गुण, त्रिगुण सत्व रजतम हे गुण त्याच्या ठिकाणी नाही आहेत. आणि निराकार आकार होऊन ठेवला म्हणजे निराकार, त्याला आकारच नाही आहे. त्यामुळे आकार नाही आहे, त्यामुळे त्याला आपण मोजमाप त्याचं कसं करणार. माया तर त्याच्या उलट माया कशी आहे, माया ही सगुण आहे. त्याच्यामध्ये त्रिगुण आहेत, सत्वरजतम हे 3 गुण आहेत. आणि त्यांना विकार कोणते आहेत, विकार कोणते आहेत तर उत्पत्ती स्थिती संहार आदी विकाराने ती भरलेली आहे. मायामध्ये जगामध्ये उत्पत्ती मग नंतर स्थिती आणि लय हे असं सारखं राहटगाडं हे चालूच असतं.
आपल्याला असं कळत नाही की आता उत्पत्ती चालू झाली आहे, आता हे झालं की स्थिती आहे. असं नाही, ते एकामागोमाग एक हे सारखं चालूच असतं. त्यामुळे ब्रह्म आणि माया याच्यामुळे माया ही सगुण साकार आहे आणि ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. आणि मायेसी नाही ब्रह्माच नाही पालावार मायेसी आहे. मायेला इतकं लांब इतकं रुंद अशी मर्यादा असते की माया कशी पसरली, अफाट पसरलेली आहे, पण त्याला मोजमाप आहे. पण ब्रह्माला बरीक असं अशी मर्यादा नाही आहे. मायेची मर्यादा ही आत्मज्ञानापर्यंत, तुम्हाला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत ती माया ही पसरलेलीच आहे. असं जाणायचं आहे आपल्याला, समर्थांनी ते सांगितलेलं आहे. आता ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूप. ब्रह्माला कोणताही मळ लागत नाही. परवा आपण म्हटलं आकाशाची त्याला उपमा देतात. आकाश कसं निर्मळ असतं, ज्या आकाशात जरी केर कचरा उडला तरी तो आकाशात चिकटत नाही की नाही. तसंच ब्रह्माला कोणत्याही प्रकारचा केर कचरा मळ लागत नाही आणि ते सर्वथा अचल असते, निश्चळ असते. आणि माया ही कधीच स्थिर नसते. माया जी बदलते, सारखंच त्यात परिवर्तन होत असतं, ती माया. तर माया ही कधीच स्थिर नसते. आणि वृत्ती धरता येणार नाही. वृत्ती म्हणजे विचार. हा आपल्याला धरता येतो का? मनामध्ये एक विचार आपण समजा आता आपण धरलाय, पण दुसरा विचार कधी त्याच्यात उत्पन्न होतो वृत्ती म्हणजे. तर आपल्याला वृत्ती इतकी चंचल आहे की आपल्याला ती वृत्ती धरता येत नाही. तर काही माया ही चपळ आहे. आणि ब्रह्म हे निरुपाधिक आहे, म्हणजे एकरूप आहे, त्याला उपाधी नाही आहे. मायेला ही उपाधी आहे. कुठली आहे उपाधी? अनेक उपाधी त्याच्यामध्ये आहेत आणि अगणित नामरूपाने ती युक्त असते, अशी ती माया आहे. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांतकाळी. अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. माया जे डोळ्यांना दिसते ती माया आहे, पण ब्रह्म दिसतं का? नाही. दिसते माया दिसते म्हणजे ती स्थूल आहे म्हणून दिसते, पण ब्रह्म हे कसं आहे? अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे ते आपल्याला डोळ्यांना चर्मचक्षूंना दिसत नाही. त्यासाठी आपले ज्ञानचक्षू हे उघडावे लागतात. माया भासे ब्रह्म भासेना, मनामध्ये भास निर्माण, नामरूपांचा भास होणं म्हणजेच माया आहे. पण मायाला ब्रह्माला जर मन पाहायला गेलं तर मन तिथे राहतच नाही, मन उन्मन होऊन जातं. असं आपल्याला इथे माया भासे ब्रह्म भासेना म्हणजे एक ब्रह्माच्या इथे भासच नाही. मन त्याला पाहायला गेलं की मन उन्मनच होतो. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी मनाला भास नाहीये. माया नासे ब्रह्म नासे ना, माया ही नाश आपल्याला दिसतं. सगळ्या समच्या डोळ्यांसमोर आपल्याला नाश होतो मायेचा. आणि ब्रह्म हा मंत्र कल्पांतकाळीही त्याला नाश सांगितलेला नाही आहे त्याच्या ठिकाणी. म्हणून आणि ते उपजे ते नासे, या दृष्टीने माया ही उपजलेली आहे. परब्रह्माच्या संकल्पातनं मायाची निर्मिती झाली. जी निर्माण झालं आहे त्याला नाश आहे. म्हणून माया ही नाशवंत आहे असं आपल्याला म्हणता येते. ज्या माया रचे ब्रह्म रचेना, माया कचे ब्रह्म कचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना ज्ञानसे. रचना, ज्याची रचना होते त्याचा आकार होतो. त्या रचना झाली म्हणजे ते रचना झाली की ते मोडतंच. म्हणजे माया ही रचली जाते. त्यामुळे मायेला हा नाश आहे, मोडते ती. ब्रह्माला रचना नाहीच, त्यामुळे मग खचण्याची ही भीतीच नाही. माया खचते, नंतर माया ब्रह्मवरी खचत नाही. माया रुचे ब्रह्म रुचेने अज्ञानाचे. आता अज्ञानांच्या लोकांचं काय होतं? त्यांना दिसते म्हणून माया त्यांना आवडते बरं का, आणि परब्रह्मवरी त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांना ते रुचत नाही. त्याच्याबद्दल त्यांना बोलणं जास्त आवडत नाही. म्हणजेच माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी, अशी माया आणि ब्रह्म आहेत. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना.
मायाधरे ब्रह्मधरेना धारणेसी. आपल्याला उत्पत्ती आहे, मायेला उत्पत्ती आहे, पण मग असेच म्हणतो उत्पत्ती आहे म्हणजे नाश आहेच, म्हणून मायेला नाश आहे. उत्पत्ती आहे म्हणून नाश आहे. ब्रह्म आहे उपजेना म्हणजे ब्रह्म निर्माण होत नाही, ब्रह्म असतच असे सर्व काळ असं असल्यामुळे माया ब्रह्म हे उपजत नाही, आणि त्यामुळे ब्रह्म हे सदा सर्व काळ असतचे असे, हे असतंच, त्याला कधीही नाश नाही. आणि बुद्धीने मायेची ही धारणा करता येते. आपण ध्यान धारणा समाधी हे सगळं आपल्याला अष्टांग योगाचे जे आहे अंग आहे, त्या धारणा ही मायेची करता येते. पण ब्रह्म हे बुद्धीहून पर म्हणजे धारणतच येत नाही. ब्रह्म हे सगळ्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे ब्रह्म याची धारणा आपल्याला करता येत नाही. माया फुटे ब्रह्म फुटे ना, माया तुटे ब्रह्म तुटे ना, माया विटे ब्रह्म विटे ना, अविनाशते. माया ही कशी आहे आपल्याला मनाच्या श्लोकातले आठवत असेल. फुटे ना तुटे ना कदा देवराणा म्हटले ना, आपल्याला समर्थांनी म्हटलेलं आहे. जशी माया फुटते तुटते तसे विटते, तसं ब्रह्म हे फुटत नाही, तुटत नाही, विटत नाही, अविनाश असं ते ब्रह्म आहे. माया विकारी ब्रह्म निर्विकारी. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म हे अरूप. माया विकारी आहे. विकारी म्हणजे काय तर बदल, विकृत स्वर आपण म्हणतो, म्हणजे त्यात बदल होतो. म्हणजे काय होतात, मायेला होणे आहे, नंतर काही दिवस जगणे आहे. बघा होणे, काही दिवस जगणे, वाढणे, वाढ खुंटणे, क्षीण होणे आणि नाश पावणे, असे षड्विकार आपल्याला मायेच्या ठिकाणी दिसतात. पण ब्रह्माला जन्मच नाही, म्हणून इतर विकारांची बाधा कशी होणार त्याला, तर ब्रह्माला जन्मच नाही आहे, त्यामुळे हे विकार ब्रह्माच्या ठिकाणी बिलकुल लागू पडत नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे माया आणि ब्रह्म हे ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया सगळा सृष्टीचा खेळ घडवून आणते. ब्रह्म काही करत नाही, आणि माया मात्र हा सगळा खेळ घडवून आणते सृष्टीचा. म्हणजेच काय, उत्पत्ती घडवणे, स्थिती आणि लय असे तिन्ही त्यांचे सारखं, उत्पत्ती स्थिती लय ही माया सारखी घडवून आणत असते. तसं ब्रह्माला तसं नाही आहे. आणि ब्रह्म आणि परब्रह्म माया नाना रूपे जरी ब्रह्म ते अरूप. ब्रह्म ते अरूप आहे, त्याला रूपच नाही आहे. ब्रह्म दिसतं का आपल्याला, डोळ्यांना दिसत नाही. जे आकार आहे त्याला रूप असतं, आकार, त्यामुळे आपल्याला मायेला रूप आकार आहे, त्यामुळे रूप आहे, अरूप नाही आहे माया. ब्रह्म हे अरूप आहे. आता माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक. माया ही पंचभूतात्मक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा आणि त्रिगुण अशी ही अष्टधा प्रकृती ही निर्माण होते. तर ही माया ही पंचभूतात्मक आहे, आणि ब्रह्म हे एकच आहे, शाश्वत असं एकच आहे. माया ब्रह्माचा विवेकी जाणती. हे आता आपण एवढी जी उदाहरणं आपल्याला समर्थाने उदाहरणं दिलेली आहेत, ते ह्या माया आणि ब्रह्माचं. कारण हे सगळं काय आहे की सगुण आणि निर्गुण हे मायेमध्ये सगळं कालवलेलं आहे. तर त्यातलं सगुण कोणतं काढायचं आणि निर्गुण काय सेवन करायचं हे विवेकी लोक असं जाणतात. माया ब्रह्माचा विवेकी जाणते. जे विवेकी लोक आहेत ती माया ब्रह्माचा विवेक हा जाणतात, त्यांना ते पूर्णपणे ओळखतात. जे दिसतं ते दृश्य ते आपाप ते बाजूला सारतात, आणि अविनाश परब्रह्मवरी ते सेवन करतात. आणि हाच त्यांना अनुभव, म्हणूनच परब्रह्माचा त्यांना अनुभव येतो. एके ठिकाणी माझ्याकडनं काव्यात वर्णन केलेले आहे. अनुभव घेण्या परब्रह्माचा संग सोडावा, तो दृश्याचा मार्गावरुनी सद्गुरूंच्या चालुनी त्याची व्हावे आपण. या मार्गावरून सद्गुरू परब्रह्मापर्यंत पोचलेले आहेत,
त्या मार्गावरूनच आपण जायचं आहे आणि परब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे असं ह्या गीतातनं सांगितलं गेलेलं आहे. आता माया ब्रह्माचा विवेक करणं हे अर्थात आपल्याला सद्गुरूच कसा विवेक करायचा, मायेला कसं ओळखायचं. अर्थात आपण गेल्या समासाचा विषय घेतलेला आहे की तत्वनिरास करून माया ही केर कचऱ्याप्रमाणे ही सगळी तत्व ही नाशिवंत आहेत म्हणून बाजूला करायचे आणि शाश्वत असं परब्रह्म तत्वपरिक हे आपल्याला हृदयामध्ये धरून ठेवायचं आहे, दृढ धरायचं आहे. माया लहान ब्रह्मथोर, माया सार ब्रह्मसार, माया अर्थी पारब्रह्माचे आहे. आत्ताच आपण बघितलं की जो नाश पावतो ते अर्थातच लहान आहे, म्हणजे माया ही लहान आहे, त्यामुळे त्याचा नाश होतो. ब्रह्म हे सगळ्यामध्ये थोर आहे. गेल्या समाजातला विषय पुन्हा इथे आलेला आहे. ब्रह्म थोर आहे, त्याला नाश नाही आहे, म्हणून ते ब्रह्म थोर आहे. माया असार आहे, असार आहे म्हणजे ते नाशवंत आहे म्हणून ते असार आहे, आणि ब्रह्म हे सार आहे. आपल्याला हे दृढ धरायचं आहे. माया अर्थी आणि पार म्हणजे मायेला अलीकडे पलीकडे असं पार ऐनतील पैनतील आपण म्हणतो तसं ब्रह्मासे नाही, ब्रह्माला पारावार नाही. सकळ माया विस्तारणी ब्रह्मस्थिती आच्छादने परिहिते निवडून घेतली साधुजने. मग असे आपण म्हटलं तसं ही माया विस्तारलेली आहे, परंतु विस्तारली तरी सुद्धा या सगळ्यांनी साधू संत जनांनी ब्रह्मस्थिती जरी झाकलेली असली, ही लोकांकरता ती झाकलेली आहे ब्रह्मस्थिती अज्ञानी लोकांकरता, परंतु ही त्यांनी साधूजनांनी काय केलेले आहे, ती माया अगदी अलगद बाजूला काढून त्यांनी ही निवडून घेतलेली आहे. माया परी निवडून घेतली साधूजनी. त्यामुळे अज्ञानाचं झाकण त्याने अलगद बाजूला करून ती आपल्याला स्थिती जी आहे ब्रह्माची ती आस्था दिली, ते बाजूला करून निखळ ब्रह्म त्यांनी निवडून घेतलेलं आहे. मग अशी उदाहरण दिलं तेच इथे आलेलं आहे. गोंडाळ सारून नीरगिरे नीर सांडून क्षीर सेविदे माया सांडून अनुभविदे ब्रह्म ऐसे श्रीराम. म्हणजे आपल्याला माया सांडून टाकून देऊन ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे. आता ब्रह्म आकाशा ऐसे निवळ माया वसुंधरा ढवळ ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळरूपी. हे आपण आता जे बोललो ते सगळं इथे आहे. आकाशासारखं निवळ स्वच्छ असं ब्रह्म आहे, आणि माया वसुंधरा ढवळ म्हणजे काय आहे की पृथ्वीसारखी म्हणजे मातीचं गढूळ असते. माती कशी, माती कालवल्यावर पाणी कसं गढूळ होतं की नाही, तसं पृथ्वी ही माया ही पृथ्वीसारखी गढूळ आहे, तर ब्रह्म हे आकाशासारखं निर्मळ आहे. आणि माया सूक्ष्म केवळ, ब्रह्म हे अतिशय सूक्ष्म आहे, त्यामुळे ते इंद्रियांना दिसत नाही, अर्थातच त्यामुळे ते इंद्रियांना अगोचर आहे. आणि माया स्थूळरूपी, माया स्थूळ आहे म्हणून ती दिसते, आणि जे स्थूल असतं ना ते असार असतं, आणि जे सूक्ष्म असतं ते सार असतं. हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. ब्रह्म ते समुच्चयसे माया, ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे, आणि ब्रह्म ते समुच्चयसे माया ते विषमरूप. ब्रह्माला आपण लक्षात आणून गेलं तर लक्ष हे मावळून जातं, आणि अलक्ष असं ब्रह्म आपल्याला लक्षात येतं. आणि मायेची ही रूप आहे, ही असं प्रत्यक्ष मायेची 2 रूपं आहेत. कोणती बरे वाईट पुण्य पाप सुख दुःख इत्यादी अशी अप्रत्यक्ष मायेची ही रूपं आपल्याला आढळतात. आणि द्वैताला जाणून एक समरूप असते. हे आपल्याला द्वैत, मायाचं द्वैत हे काढून टाकायचं आहे, आणि एकच एक असं परब्रह्मतत्व हे अनुभवायचं आहे. माया अलक्ष माया अलक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म साक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षाची नाही. आता पुन्हा इथे थोडासा वेगळा विषय आहे. मायेमध्ये 2 पक्ष असतात,
पूर्व 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 पक्ष आणि उत्तर पक्ष असं मायेमध्ये 2 पक्ष असतात. पण ब्रह्मामध्ये सुद्धा अजिबात कुठलाच पक्ष नाही आहे. आणि माया ही लक्षात येते. ब्रह्म लक्षात आणून दिलं गेलं तर लक्ष मावळून जातं आणि अलक्ष हे तिथे निर्माण होतं. माया ब्रह्म हे अलक्ष आहे. जिथे आपल्याला लक्षात आणून दिला तर आपल्याला लक्षात येतं असं. आणि माया साक्ष ब्रह्म असाक्ष. माया ही साक्षी आहे. साक्षी आपल्याला माहिती आहे. माया साक्ष आपण जे तुर्यावस्था म्हणतो ना, ते आपण साक्षीत्वाने जे असतं ती माया तुर्यावस्था असते. आणि इथे ब्रह्मवरी असाक्ष, तिथे साक्षीत्व नाही, तिथे आपण एकरूपच होत जातो. आणि मायेमध्ये 2 पक्ष, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतात. आणि ब्रह्म हे अद्वैत असल्यामुळे तिथे हे दोन्हीही पक्ष नाहीत असं समर्थाने आपल्याला या ओवीतनं सांगितलेलं आहे. आणि माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत. पूर्व पक्ष म्हणजे जे शंका असतात, म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष असतात. आपण बघितलं मायेचे खंडन मंडन हा जो प्रकार आहे तो मायेमध्ये तो आणि पण पूर्व पक्ष. आणि ब्रह्माचे खंडनच होत नाही यास्तव तो सिद्धांत आहे. मायेचे खंडन होते म्हणून तो पूर्व पक्ष आहे आणि ब्रह्माचे खंडन होत नाही म्हणून तो सिद्धांत आहे. ब्रह्म सिद्धांत. माया असंत, ब्रह्म संत. माया क्षणात नाश पावणारी आहे, पण ब्रह्म मात्र सदा सर्व काळ असेच असं आहे. माया असंत, ब्रह्म संत. ब्रह्मास नाही करणे हे तर मायेचे आहे. ब्रह्माला हेतू नाही आणि मायेत हेतू म्हणजे काय? इच्छा ही मायेमध्ये सगळ्या इच्छा हेतू हे सगळं आपल्याला मायेत. आपण दृश्य जगतात राहतो, आपण कोणीतरी हेतूशिवाय कोणतंही काम करतो का? आपण नाही. आपण हेतूपूर्वक काम करत असतो. तसं म्हणजे मायेमध्ये आपल्याला हेतू आहे. ब्रह्म अखंड घनदाट माया पंचभौतिक पोचत. ब्रह्म ते निरंतर निघोट माया ते जुनी जर्जरी. ब्रह्म अखंड आहे. अखंड म्हणजे त्यात भाग होत नाही. अखंड एक संध आपण म्हणतो तसं ब्रह्म आहे. आणि उपाधीच्या आत बाहेर ते दाटलेले म्हणतो ना आपण, सगळं चराचराला व्यापून ब्रह्म पुन्हा शिल्लक उरतं ते परब्रह्म. तशामुळे उरला असा एक श्लोक आहे. ब्रह्म खंडित होत नाही, उपाधीच्या आत बाहेर ते सर्वत्र भरलेलं आहे. आणि ब्रह्म आणि त्याच्या उलट माया कसं ब्रह्म हे घनदाट आहे आणि माया पंचभौतिक आहे आणि पोचट आहे म्हणजे पोकळ आहे. माया सरोदित असते, पंचभूतांची म्हणजे पोचट असते म्हणजे पोकळ असते. आणि ब्रह्म हे सरोदित सारखे म्हणून पूर्ण. पण माया मात्र कशी आहे? जुनी जर्जरी. माया ही जुनी झाली की ती नाहीशी होते असं इथे समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि माया घडे ब्रह्म घडे ना. माया ही निर्माण होते, घडते म्हणून ती मोडते. आणि ब्रह्म हे घडत असते, ते असतच असते असं असतं. त्यामुळे ब्रह्म हे घडत नाही, त्यामुळे मोडण्याचा प्रश्नच येत नाही. माया पडे ब्रह्म पडे ना. ब्रह्म माया पडते, ब्रह्म पडत नाही. माया बिघडे ब्रह्म बिघडे ना. आणि माया पडते ब्रह्म पडत नाही, ते एकसारखे जशीचा तसेच असते. आणि ब्रह्म हे असतचे असे, माया निरसता असे निरसे. ब्रह्म हे कसं आहेच आहे, पण मायाचा निराश केल्यावर मात्र ती निर्विवाद नाहीशी होते, निरसन होतं तिचं. ब्रह्म कल्पांत नसे मायेशी आहे. ब्रह्मांड कल्पांत काय म्हणतो आपण, ते कल्पांताचा जो आपण म्हणतो लय झाला तरी ब्रह्म हे आहे तसंच राहतं. मायेशी बरी कल्पांत आहे. कल्पांत याचा दुसरा अर्थ आपल्याला सांगता येईल, कल्पनेचा नाश. कल्पांत काही म्हणतो आपण म्हटलं तसं कल्पनेचा नाश झाला की माया ही नाहीशी होते. पण कल्पनेचा नाश झाला की ब्रह्मस्वरूप आपल्याला उमगतं. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ. माया नसे सर्व काळ ब्रह्मचे असे.
अतिशय सुंदर समर्थांनी या परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. माया ही कठीण आहे, दुःख देते. माया सर्वदा असं इथे सांगितलेलं आहे त्यांनी. माया कठीण का आहे? ती सर्व काळ दुःख देते. आपण बघा प्रपंचात आपण राहतो, पण आपल्याला जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दुःख आहे हे समर्थांना जाणलेलं आहे. म्हणूनच त्यांनी मनाच्या श्लोकाला असं म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. कारण ही माया जी आहे ना, ती दुःख निर्माण करणारी आहे, दुःख देणारी आहे. याच्यात आपण तिसऱ्या समासात पाहिलं की लग्न करण्यासाठी, आधी लग्नासाठी उतावळे, मग मुलं होण्यासाठी, पण नंतर म्हणजे तो इतकं त्याला दुःख नाही, त्याला कुठून आपण लग्नाच्या भानगडीत पडलो असं त्याला स्वतःला वाटत होतं. म्हणजेच माया ही दुःख देणारी आहे आणि ब्रह्म कोमल म्हणजे सुखमय देणार, कोमल आहे, सुखमय आहे. यासाठी योगी जन नेहमी त्याला हृदयामध्ये त्याला ध्यातात, म्हणजे त्याचं ध्यान कायम ब्रह्माचं करतात. माया अल्प ब्रह्म विशाळ. माया ही अल्पकाळ टिकणारी आहे, ब्रह्म हे विशाळ आहे, म्हणजे म्हणून अल्प आहे. कारण माया रोज सुषुप्ती पावेपर्यंतही टिकत नाही. अशा ज्यांचे 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, अशा अवस्था आहेत. सुषुप्ती म्हणजे आपण स्वप्न गाढ झोप आहे, निद्रेत असतो, तर तोपर्यंत राहते का माया? तिथपर्यंतच तिथपर्यंतही टिकत नाही, म्हणून अल्प आहे. आणि ब्रह्म हे ज्ञानस्थितीत असूनही वेगळे होते. यासाठी ते विस्तीर्ण समजावे असं दिलं आहे आपल्याला समर्थाने. वस्तू नव्हे बोली जयसी, माया जैसी बोली जयसी. ही सद्वस्तू आहे ना, तिचं आपल्याला वर्णनच करता येत नाही. अनिर्वचनीय असं आपण म्हणतो की नाही ब्रह्माला, पण त्याच्याबद्दल आपल्याला बोलताच येत नाही. बोलता येत नाही म्हणजे काय? त्यासारखी दुसरी वस्तूच नाही आहे. तिला उपमा देऊ आपण की ब्रह्म या वस्तूसारखं आहे, तर काहीही आपल्याला तिथे आपल्याला उपयोगी वस्तूच नाही आहे दृष्टांत द्यायला की ह्याच्यासारखं ब्रह्म आहे असं म्हणाला. दृष्टांतच नाही आहे. वस्तू नव्हे बोली जैसी, माया जैसी बोली जैसी. पण माया मात्र ज्या प्रकारची आहे त्या प्रकारची म्हणता येते. कारण सर्व रूप, नाव, आकार हे सगळं मायेमध्ये आपल्याला येतं. आणि माया म्हणतं की वाटेल त्या प्रकारची म्हणता येते. रूप, नाव, सगळं गुण आणि मायेचे आहेत, म्हणून तिथे अरूप असे रूप वाटेल तसे सांगता येते. मायेचे रूप कसं आहे ते आपल्याला सांगता येतं. काळ पावेना वस्तूसी मायेशी धरती. आता काळ परवाचा गेल्या समासातला विषय आला, काळाची मर्यादा. जिथपर्यंत जगामध्ये जिथे परिवर्तन होतं तिथपर्यंतच काळाची मर्यादा आहे. काळ ब्रह्म हे कालातीत आहे, म्हणून तिथे काळाचा परिणाम काहीही होत नाही. हा आपला परवाचा समासातला विषय. काळ पावेना वस्तूसी मायेशी धरती. पण मायेला मात्र काळ हा गिळंकृत करत असतो. नाना रूप नाना रंग तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. अनेक रूप रंग आपल्याला ते दिसतात सृष्टीमध्ये, ते सगळे मनाला भासतात, ते सगळं मायेचे रूप आहे आणि त्या सर्वांचा नाश होतो. पण ब्रह्मा असा कोणताच रंग नाही आहे, न काही नसे पीतना नसे श्वेतना श्याम काही, असं आपल्याला मनाच्या श्लोकात पण समर्थाने म्हटलंय. मायेला रंगरूप आपल्याला दिसतं, त्या सर्वांचा नाश होतो. आणि ब्रह्माला रंग नसून रूपरंग नाही, त्यामुळे नाशही तिचा होत नाही. आता आपल्याला आणि माया भंगते, माया आणि ब्रह्म हे अभंग आहे, असं न तुटणारं आहे, कधी त्याला भंग होत नाही. आता आपल्याला नाश होत नाही हे लक्षात, म्हणजे सर्वात त्याच्यातनं लक्षात काय घ्यायचं, जे माया आहे ते दिसतं त्याचा नाश आहे, जे उपजतं त्याला नाश आहे. आणि ब्रह्म हे उपजत नाही, ते असतच असते. असे असल्यामुळे त्याला नाश नाही आहे, ते सदा सर्व काळ आहेच आहे. असं ह्या विवरणावरून आपल्याला हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. आता असो हा विस्तार चालत जाते सहचराचर इतुके माया परमेश्वर सभाय अभ्यंतरे. आता आपण सांगितलेला माया लक्षणांचा आपण विस्तार आपण ऐकला, समर्थांनी सांगितलेला ऐकला, तो श्रोत्यांच्या कायम लक्षात ठेवायचा आहे, त्यासाठी सांगितलेलं आहे. आणि अनादिकालापासून ही चराचर सृष्टी अगदी अशीच चालत आलेली आहे.
आत्तापर्यंत जशी चालते आहे पुढेही अशीच चालत राहणार आहे, अशीच चालत आलेली आहे. आणि ती सगळी माया समजायची. स्थावर जंगम वस्तूंच्या आत बाहेर जे चैतन्याची व्याप्ती आहे तो परमेश्वर आहे. सभाई अभ्यंतरी तू एकदत्त. आपल्याला आरती माहिती सगळ्यांना. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. या सर्व उपाधीपासून जो निराळा असतो तो परमात्मा उपाधी वेगळा आहे, तो निराळा आहे. जळी असो मी नातळे जळा आकाश द्यायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर तरी आकाश भिजतं का? नाही भिजत. प्रतिबिंबातलं आकाश जरी पडलं प्रतिबिंब तरी ते भिजत नाही. तसं आकाश नसं नातळे जळा आकाश द्यायचे. जसं हे आकाश भिजत नाही ना, तसंच सर्व उपाधून वेगळा जो अनुभवाला येईल तो परमात्मा आहे. आणि जरी तो परमात्मा सकल बऱ्या वाईटात प्रापक असला तरी आकाशात असून, जसं पाण्यात असून आकाश भिजत नाही, तसा हा देव अलिप्त असतो, असं आपल्याला समर्थांनी या ओवीत सांगितले. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्मवर्ण, संता गेलिया शरण मोक्ष लावे. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके. हे विवरण, हे स्पष्टीकरण आपल्याला जो मायेचा आणि ब्रह्माचा फरक आहे तो समर्थ इथे समजावून सांगतायत. पण आपण हे संतांना जर आपण शरण गेलो तर ते आपल्याला त्यांच्याच मुखाने त्यांचं हे विवरण आपण ऐकलं, संतांना शरण गेलं त्यांच्या मुखाने हे जन्ममरणा माया ब्रह्माचं विवरण ऐकलं तर नक्की तुमचं जन्ममरण चुकतं. संतांना शरण जाऊन त्यांच्या मुखाने हा माया ब्रह्माचा विस्तार समजून घेणे, विचार समजून घेणे आणि जन्ममरणातून अर्थातच आणि अज्ञानातून जीव हा मोक्ष लागतो. त्याला जीव सुटतो आणि तो देवच होतो, म्हणजे सद्रूप होतो, परब्रह्मरूप होतो, असं आपल्याला ह्या ओवीत समर्थांनी सांगितलंय. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचिने जगदात्मा अंतरची होय. शिष्याला सांगतायत समर्थ, या संतांचे महात्म्य हे किती निस्सीम आहे की त्याला अनिर्वाच्य आहे, बोलताच येत नाही. त्यांच्या महात्म्य इतकं आहे अपार. सद्गुरु महिमा अपरंपार, गाता भावे होई ज्ञान आत्मोद्धार. हा अपरंपार महिमा आहे ना, त्याला सीमाच नाही आहे, अपरंपार आहे तो. जयाचे जगदात्मा अंतरची होय. आणि ज्यांच्या कृपेने उपदेशाने जगाचा आत्मा जो परमेश्वर आहे ना, तो आपल्या हृदयातच प्रगट होतो. संतांची कृपा इतकी महान आहे, गुरुकृपा ऐसी असे मान, की त्यामुळे आपल्याला तो ईश्वर आपल्या हृदयातच प्रगट होतो. आणि म्हणून ईश्वराहून संत श्रेष्ठ आहेत असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. याकरता देव संतांची सेवा करतो असं पुराणांमध्येही सांगितलेलं आहे. देव हा संतांपेक्षा संत ईश्वराहून श्रेष्ठ आहेत. याकरता देव संतांची सेवा करतो असं पुराण आपल्याला इतिहास सांगतात. ऐति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे माया ब्रह्मनिरूपणम नाम समास पंचम. अशा तऱ्हेने समर्थांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला या माया ब्रह्माचं विवरण सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण दृश्य अशी जी माया आहे तिचा निराश करायचा आहे आणि अदृश्य अशा परमात्मा तत्वापर्यंत सद्गुरूंच्या मार्गावरून, ज्या मार्गावरून सद्गुरू गेले त्या मार्गावरून जायचे आणि आपण स्वतः तेच म्हणजे ब्रह्मरूप होऊन जायचं आहे असं या समासातनं मला सांगावंसं वाटतं. झालेली विवरण सेवा आपण स्वामींच्या समर्थांच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम समर्थ.